येशू ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही वर्षापूर्वी एक फार प्रसिद्ध नट होता. तो एका कार्यक्रमाला आला होता. त्यावेळेस लोकांनी त्याला विचारलं, आमच्यासाठी काहीतरी महत्वाचं वाचा. त्या कलाकाराने म्हटलं, होय मी तयार आहेत, तुम्ही सांगा ऐकण्यासाठी तुम्हाला काय आवडेल. एका धर्मगुरूने त्याला विचारलं, आमच्यासाठी स्तोत्र 23 वाचा. येशू माझा मेंढपाळ आहे. हे ऐकल्यावर त्याने आपले तोंड थोडंसं वाकडं केलं आणि मग स्वतः एक करून म्हटले, मी एका अटीवर ते वाचीन, परंतु मी वाचल्यानंतर तुम्हाला वाचावा लागेल. त्या धर्मगुरूने म्हटलं, मी एक विशेष वाचन देणारा नाहीत, बरं तरी सुद्धा जर तुमची इच्छा असेल तर मी वाचेन. तो कलाकार पुढे आला आणि त्याने अगदी सुंदर रीतीने वाचन केलं. वाचल्यानंतर लोक स्तब्ध झाले. मग धर्मगुरू पुढे आला आणि तेच स्तोत्र त्याने परत वाचून घेतले आपल्या दुर्बल आणि वयस्कर आवाजाने. वाचल्यानंतर जेव्हा तो खाली बसला, लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे पाहून आता तो नट स्तब्ध झाला आणि तो पुढे येऊन म्हणाला, मी फक्त तुमच्या डोळ्यांना आणि तुमच्या कानाला स्पर्श केला, परंतु या धर्मगुरूने तुमच्या हृदयाला स्पर्श केला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इथे आपल्याला काय दिसून येतं? दोन व्यक्ती. एका व्यक्तीचे लक्ष कुठे आहे? स्वतःवर. मी महान आहे, मी श्रेष्ठ आहे. आणि दुसऱ्या व्यक्तीचे लक्ष कुठे आहे? देवावर. हे आपल्याला कसं समजून येतं? कलाकार काय करतो? त्याला सांगितल्यावर स्तोत्र वाचा, तोंड थोडंसं वाकडं केलं, विचित्र केलं, आणि हे लपवण्यासाठी तो काय करतो? धर्मगुरूंना आवाहन करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आश्चर्याची गोष्ट काय आहे? ज्या गोष्टीला आपण तुच्छ मानतो, अनेक वेळेस त्याच गोष्टी आपल्याला धडा शिकवतात. आणि हे आपल्याला आजच्या पहिल्या वाचनामध्ये दिसून येतं. पहिल्या वाचनामध्ये यहुदी लोक काय करतात? परमेश्वर सतत त्यांच्या बरोबर असतो, त्यांना मिश्र देशातून बाहेर आणतो. आणि इथे सुद्धा जिथे ते असतात ती परिस्थिती स्वीकारायला तयार नाहीत. देवाविरुद्ध कुरकुर करतात. आम्हाला इथे का आणलं? मरण्यासाठी आणलं का? परमेश्वर काय करतो? तीच परिस्थितीमध्ये एका खडक्याद्वारे त्यांच्याशी बोलतो. त्या खडक्यातून पाणी येते. परमेश्वर त्यांना पाणी देतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विचार करा, त्या जागेचं नाव काय ठेवण्यात आलं? कला. म्हणजे हे लोक माझे विरोध करत आहे. या लोकांना साक्षी पाहिजे की देव आहे की नाही. माझे प्रिय बंधू भगिनी, खरं बघितलं तर या लोकांना आध्यात्मिक ताण लागली होती. शारीरिक ताण नाही, आध्यात्मिक ताण. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरं बघितलं तर आध्यात्मिक ताण भागवणे आवश्यक आहे. आणि हे येशू प्रयत्न करतो
आजच्या शुभवार्तामधून एका समोरून स्त्रीची ताण भागवण्याकरिता येशू काय करतो? तिच्याशी सुसंवाद करत आहे. आणि कोणत्या विषयावर? पाण्यावर. मला पाणी दे. येशूला पाण्याची गरज होती? नाही माझे प्रिय बंधू भगिनीनो, तो पाण्याचा झरा आहे. मग तो हा प्रश्न का विचारतो? कारण त्याला महत्वाचं काय होतं? त्याच्या लक्ष तिच्या हृदयाकडे, पण तिचे लक्ष कुठे होतं? बाधिरीकडे. येशूचे लक्ष कुठे होतं? सार्वकालिक जीवनाकडे. आणि तिचे लक्ष कुठे होतं? जातीभेदाकडे. मग येशू बरोबर तिला म्हणतो, पतीला घेऊन ये. तुझ्या पतीला घेऊन ये. ती काय म्हणते? मला पती नाही. आपल्याला काय वाटतं? ती खरं म्हणते का? नाही. पण येशू काय म्हणतो? तू खरं म्हणत आहेस. का? येशू त्या विषयावर लक्ष घालतो. कुठे? तिला 5 पती आहे. तू काय म्हणतेस खरं आहे, तुला 5 पती आहे, आणि ज्या व्यक्ती बरोबर तू आहेस तो तुझा पती नाही. थोडक्यात तिला धक्का बसतो. हे सत्य होतं, परंतु तिने काय केलं? लपवण्याचा ती प्रयत्न करते. परंतु ह्यामुळे तिच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं. आणि काय होत आहे? ती येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकारते. आणि इथे संपत नाही. ती बाय जाऊन प्रकट करते, या या आणि पहा, ज्याने माझ्या जीवनाबद्दल सर्व काही सांगितलेलं. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, अशी सुवार्ता कोणाला गाजविता येईल? फार क्वचिताना. खरं बघितलं तर 2 प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारचे लोक संकुचित मनाचे आहेत. ते आपल्या शिष्यासारखे आहेत. ते येशूचा सुद्धा न्याय करतात. बघा, तो एका स्त्री बरोबर बोलत आहे. हे लोक संस्कृतीला जास्त महत्व देतात. माझे प्रिय बंधू भगिनीनो, संस्कृती महत्वाची आहे, परंतु जर आपण या गोष्टींना जास्त महत्व दिलं तर या गोष्टीद्वारे आपल्याला जास्त 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 प्रॉब्लेम, समस्या येऊ शकतात. एकच मार्ग, जगामध्ये अनेक मार्ग आहे, आणि हे आपल्याला जीवन देत आहे, देवाचा शब्द देत आहे. आणि येशू ख्रिस्त यासाठी आला, आपल्याला देवाचा शब्द सांगण्याकरिता, आपल्याला आतून स्वातंत्र्य देण्याकरिता. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक मोठ्या मनाचे आहेत. ते त्या नटासारखे आहेत. इथे आपण काय पाहतो? मोठ्या मनाचं. पण आपली चूक कधी घडू शकते? जेव्हा समोर सारखं एक व्यक्ती आपल्या जीवनात येते, त्यावेळेस आपण काय करतो? आपल्याला धक्का बसतो. आणि हेच नव्हे, धक्का बसल्यावर आपल्या चेहऱ्यावर हे दिसून येतं. आणि मग आपण त्या व्यक्तीला तूच मानतो. माझे प्रिय बंधू भगिनीनो, जर आपण असं वागलो तर काय होत असतं? आपण खात्रीने म्हणू शकतो की आपल्याला तहान लागलेली आहे. आणि ही ताण माझे प्रिय बंधू भगिनीनो कोणी भागू शकत नाही, फक्त येशू ख्रिस्त. कलाकारांना समजलं, त्याचे शब्द कुठे पोचले. समोरील बाईला समजलं, तिचे जीवन कसे होते. महत्वाच्या गोष्टी काय? त्यांनी काय केलं? जे ज्ञान त्याने स्वीकारलं, ते ज्ञान त्याने घोषित केले. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, रशियनमध्ये
एक सुंदर म्हण आहेत. आणि ते म्हण आपल्याला काय सांगतं की येशू ख्रिस्ताबरोबर आपण समुद्राच्या पलीकडे जाऊ शकतो, पण त्याच्या विना आपण दाराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. हे किती खरं आहे. जी ताण आपल्याकडे आहे, या ताण आहे, आध्यात्मिक ताण आहे, जगाच्या गोष्टी कधी भरू शकत नाही. का? ती ताण वाढते जसे आपण मिठाचे पाणी घेतलं. आणि हेच आपल्याला दुसऱ्या वाचनमध्ये दिसत आहे. दुर्बल असताना येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. दुर्बल असताना. हे विचित्र आहे की नाही? जेव्हा चांगल्या लोकांसाठी मरण्यासाठी कोणी पुढे आलेला नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे फार महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा की येशू आपली ताण भागू शकतो. याच्यावर कोणाला शंका आहे का? शंका ठेवू शकत नाही. म्हणून येशूने प्रत्येकाची ताण भागावी म्हणून आपण या उपास काळात प्रार्थना करूया.